महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या आमदारांची मुंबईतील वसंत स्मृती दादर येथे बैठक घेतली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाला मिळालेल्या जागांच्या संदर्भात विश्लेषण केले। आपल्या जागा कशा कमी झाल्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या जागा कशा मिळवता येतील, त्यासाठी किती टक्के मतदान वाढवले पाहिजे याचे संपूर्ण विश्लेषण केले। हे विश्लेषण करत असताना त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आणि महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचा आवर्जून उल्लेख केला। त्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 42,000 इतके मताधिक्य मिळाल्याचे या बैठकीत नमूद केले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याची इचलकरंजी आणि परिसरामध्ये जोरदार चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे आणि +5 आपल्या सोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहेत अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे 71 आणि 5 76 मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे। इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या 42,000 मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत।